महाराज की. शेवटच्या दिवसाला प्रारंभ. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वराज देवळे याला आपण पाहतो आहोत. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना प्रथमेश स्ट्राईक एंडवरती आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती. कालच्या दिवसामध्ये ज्याने प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला जो जय पाटणकर, नॉन स्ट्राईक एंडवरती. पहिला बॉल लोअर फुल टॉस. पहिल्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या दिवसाची दमदार सुरुवात होत असताना येतोय हा चौकार. पहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय आणि फॅन्टास्टिक स्टार्ट या स्पर्धेची त्याने शेवटच्या दिवसाची केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. दमदार सुरुवात ही होत असताना हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचा बॉल हलक्या हाताने सिंगल घेतलीये. 9:35 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. अगदी 9:36 पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटच्या दिवसाला पाहतो आहोत. काय क्रिकेट झालंय या स्पर्धेमध्ये. 4 अर्धशतक आलेत. 2 अर्धशतक तर एकाच पठ्ठ्याने ठोकलेत. कौस्तुभ दळवीच्या माध्यमातून अर्धशतक, आशिष मोरेने 2 ठोकले, विवेक बाईतने अर्धशतक ठोकले. परंतु आज या मॅच मध्ये येईल का अर्धशतक? यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जय पाटणकरला जीवदान. पहिला बॉल फेस करत असताना उजव्या यष्टीच्या बाहेरील हा बॉल. रिप्ले पहा ऑन अ स्क्रीन. उजव्या यष्टीच्या बाहेर फिंगर रोल केली होती. बाहेरच्या दिशेने निघणारा हा बॉल जिथे झेल निसटला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक उभा होता. तुषार वाजंत्री यांना आपण पाहतो आहोत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. कॅच नव्हती इथे मॅच मध्ये येण्यासाठी. कॅच फेज फार इम्पॉर्टंट राहतात. टेक द कॅचेस विन द मॅचेस. लोअर फुल टॉस. पुन्हा एकदा संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सापळा रचला आणि या सापळ्यामध्ये अलगदरित्या हा मासा अडकलाय. खेळाडू क्रमांक पहिला प्रथमेश खांडेकर बाद. संपता पहाट होईल पुन्हा. अगदी तुषार वाजंत्रीने झेल सुटल्यानंतर कर्णधाराने हेच म्हटलं असेल गोलंदाज स्वराज देवळेला, कारण एक झेल निसटलाय. पुढचा बॉल हा तुझाच राहणार आहे. पुढच्याच बॉलवरती एक चांगला झेल मिळवला. इथे टिपताना आपण पाहिलं. एक चांगली कॅच तिथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक मयूर याला आपण पाहिलं. त्याने एक चांगल्या दर्जाचा झेल टिपत असताना मॅच मध्ये पुनरागमन केलंय. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आज ही स्पर्धा खेळत असताना या खेळाडूला थोडीशी इंजरी आहे, परंतु आज ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे. या स्पर्धेने मापदंड ओलांडलेत. बहुचर्चित बहुप्रतीक्षित ही स्पर्धा आहे, कारण या स्पर्धेचा पुन्हा तोच जोश, पुन्हा तोच उत्साह, पुन्हा तोच जल्लोष इथे होत असताना पाहायला मिळतोय. म्हणून ही स्पर्धा मी खेळणार आणि तो खेळण्यासाठी सज्ज आहे. मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. संदेशला आपण पाहतोय. संदेश बाईत जो मात्र स्ट्रायकर एंडवरती 6-1 विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज या स्वराज देवळेला आपण पाहिली गोलंदाजी करत असताना तो नेहमीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडेच पाहिलं जातं. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हलक्या हाताने केले. सिंगल वेगाने कंप्लीट करण्यात येते. या गोष्टीची मी चर्चा निश्चित केली होती. लिगामेंटची इंजरी आहे, तरी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला संदेश बाईतला आपण पाहतोय. परंतु अगदी त्याच वेळेला तो वेगाने ज्यावेळेला रन्स कंप्लीट करतो ना, ही चिकी सिंगल होती. हलक्या हाताने पुश केलं होतं, एक सिंगल घेतली. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी दिलेल्या शेड्यूलनुसार स्पर्धा स्टार्ट होते. अशा महाराष्ट्रातल्या फार क्वचित आणि कमी स्पर्धा आहेत. त्यापैकी एक रोहा तालुका प्रीमियर लीग. आज आपण ही स्पर्धा पाहतोय. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि रोहेकरांच्या अभिमानाची. उद्वेशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतलेला हदभर वळण फलंदाजाला इथे थांबून ठेवले. पहा
स्वराज देवळेची खासियत आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल, पुन्हा एकदा फिंगर रोल केली. पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत पाहायला मिळाला. इथे येत असताना संपुष्टात पाहायला मिळतो. 7 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाला. 1 बाद होणारा प्रथमेश खांडेकर धावफलकावरती आहेत. 7 1 खेळाडू बाद. रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण आहोत. या गीतामध्ये ना फार काही लपलेलं आहे. कारण असा एकमात्र जिल्हा या महाराष्ट्रातला 36 जिल्ह्यांपैकी एकमात्र असा जिल्हा आहे जो गड किल्ल्याच्या नावाने आहे. ही बाब देखील तितकीशी महत्वाची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती जिथे गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. हाफ ऑन पुल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरती. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना संदेश बायतने हे जास्तीचं आपण करत असताना पाहायला मिळाला. 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत. त्याचा पॉझिटिव्ह इंटेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक बॉलवरती रन्स गोळा करायचा हाच उद्देश त्याच्या मनामध्ये आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट इथे खेळावं लागेल. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कठीण परिस्थिती येते, कठीण प्रसंग येतात. इथे कठीण प्रसंग ओढावलाय जय पाटणकर आणि संदेश बाईतवरती. कारण विकेट गमावलाय महत्वाचा खेळाडू प्रथमेश बाद झालाय. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती मयूर एंडेला आपण पाहतोय. एक उंच पुरा असा गोलंदाज आहे. हाय ऍक्शन आहे त्याची. गोलंदाजीची शैली चांगली आहे. तो निपुण आहे या रीतीचे चेंडू हाताळण्यासाठी. ऑन साईडला केलेला हा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल अवेलेबल आहे. नितीश कुमार रेड्डीची मला आठवण होते. कारण त्याने ठोकलेलं शतक हे MCG वरती 8व्या क्रमांकावरती बॅटिंगला येणारा हा जगातील एकमात्र खेळाडू तो राहिला की ऑस्ट्रेलियामध्ये MCG मध्ये 8व्या क्रमांकावरती येणारा बॅटर. आणि तोही वयवर्ष 21 त्याने शतक ठोकलं. वयाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्याच्या बाबांकडे जास्तीचे पैसे नव्हते. हालाकीची जास्तीची परिस्थिती त्यांची होती. अगदी त्याच वेळेला त्यांचे शेजारी सगळे सोयरे हे नेहमी म्हणायचे की तुम्ही या मुलाला का क्रिकेट खेळवताय. परंतु तिथून तो पुढे आला. इथे फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरती. ज्या वेळेला त्याचं शतक कंप्लीट झालं MCG वरती त्यावेळेला त्याच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा अत्यानंद हा पाहण्याजोगी होता. कारण एका पिताने जो काय आनंद जिथे सेलिब्रेशन केलं होतं ते शतक नितेश रेड्डीचं. पण नितेश रेड्डीचं जे काही काल शतक आलं ना केवळ ते एकट्याचं नव्हतं तर संपूर्ण 140 करोड जनतेचं होतं. 9 धावा धावफलकावरती 1 खेळाडू झाला बाद. मयूर गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये या षटकामध्ये अद्याप धावा आलेल्या नाहीये. धावांसाठी धाव जी चालू असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. धावा अपेक्षित आहेत. मोठे स्ट्रोक अपेक्षित आहेत. मोठे फटके येतील का. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना खोला टाकला. यावेळेला देखील अचूकतेने गोलंदाजी होते. गोलंदाजांनी जणू काही वज्र निर्धार केला असंच म्हणावं लागेल. कारण प्रत्येक बॉल डिलिव्हर जे करण्यात येत आहेत ते खोलातले पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडू हा जास्तीचा हा वाईड यॉर्कर रित्याची गोलंदाजी आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. अचूकतेने गोलंदाजी करण्यात येते. एक चेंडू निरंतरपणे एकाच टप्प्यावरती हाताळला जातोय. मयूर एंडेची गोलंदाजी पहा. 4 बॉल 3 धावा. एक चेंडू निर्धाव. आणि त्याच्याकडची कलात्मकता ही तितकीशी पाहण्याजोगी राहते. कारण एकंदरीत एखादा गोलंदाज ज्या वेळेला शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये एखादा चेंडू जरी निर्धाव टाकतो ना षटकातील ती एक मोठी बाब आहे. हाफ ट्रॅकर जय पाटणकरच्या बॅटमधून आजच्या शेवटच्या दिवसातला पहिला उत्तुंग आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. जिथे
तिथे जहां वहां देखो जहां बस आपलीच हवा हे सांगण्याचा प्रयत्न केला या भावाने. काय स्ट्रोक आलाय, लांब लचक स्ट्रोक येत असताना हाफ ट्रॅकर बॉल वेट अँड वॉच पॉलिसी अपनावली आणि एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. ऑन साइडला कमी गतीने येणाऱ्या बॉलवरती एक उत्तुंग षटकार खेचणं आणि प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की आपण ही कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत, मोठे स्ट्रोक आपल्याकडे भात्यामध्ये आहेत आणि हे क्षेपणास्त्र इथे बाहेर काढलेत. 16 धावा फलकावरती आहेत. एक फ्लाइंग स्टार्ट संघाला मिळाली. अडचणींना सामोरे जात अडचणींना पादाक्रांत करत पुढे संघ निघालाय. ही बाब तितकीशी महत्वाची आहे. रन्स हव्यात अशा परिस्थितीमध्ये जय पाटणकरच्या बॅटमधून निघणारा हा षटकार संघाला संजीवनी देणार आहे. परंतु या गोष्टीचंही आपण चर्चा करायला हवी की गोलंदाजाने हा बॉल अगदी खेळपट्टीच्या मधोमध टाकला होता आणि म्हणून की काय हा एक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक येत असताना आपण इथे पाहत आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधारांचं लक्ष वेधूयात. आपणही तयार राहा. पुढचा बॉल मयूर इंडे पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. धाव फलकावरती 16. एक खेळाडू बाद. पुढचा चेंडू खोला टाकला ड्रायव्हिंग लेनला स्ट्रेट डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूवरती येईल. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा महत्वाच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा तितक्याशा आल्या नव्हत्या, 7 आल्या होत्या. या षटकामध्ये 11 आल्यात. एकंदरीत 18 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर वैष्णव विलन कोलाड. संघाची धावसंख्या 18ला 1. या एक डीजेच्या माध्यमातून मधून संगीत. खेळ संपला. वैष्णव विलन कोलाड ज्या 2 युवा समालोचकांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक नवा आयाम नवी उंची दिली. 7 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या 2 समालोचकांनी या स्पर्धेला अक्षरशः डोक्यावरती घेतलं त्यापैकी एक या रोहानगरीचे भूमिपुत्र हर्षलजी मुंडे यांचे हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग. धावफलकावरती 18ला 1 आपण पाहतोय. लेफ्ट हँडर बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन फार इफेक्टिव्ह राहतं. परंतु गोलंदाजी मार्कवरती स्वराज देवळे आलाय ज्याने एक अडसर दूर केलं होतं. पहिल्या षटकामध्ये प्रथमेशला बाद त्याने केलं होतं. तो गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. या षटकातील पहिला चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा एक हाय अँड हँडसम षटकार. रच होणार. स्टँड अँड डिस्पॅच केला होता बॉलला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने रन्स कंप्लीट करण्यात येते. मैदानाच्या आतमध्ये ही धाव जोखीम भरी होती. रन्स महत्वाची आहे. पहा ही धाव इथे कंप्लीट करण्यात येते. वेगाने ही धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना संदेश बाईचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. अगदी बॅटची आतला कडा घेतली. क्षेत्ररक्षक आला. स्वराज वेगाने चेंडूला पिकअप केलं, गॅदर केलं, थ्रो केला, परंतु यष्टांच्या वरून चेंडू इथे ट्रॅव्हल झाला. रुपीजी सावंतसदी यांचं मी कौतुक करेन. मुंबईच्या भांडुपला ते बिलॉंग करतात. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे. त्यांनी हेरलं की बॉल यष्टांना ब्रश झालेला नाहीये. 25ला 1. पुढचा बॉल गोलंदाज उजव्याशीच्या बाहेर स्किट होतोय. बॉल पडल्यानंतर एक अँगल बनवत असताना बाहेरच्या दिशेने निघालाय. पहा गोलंदाजीची परिपक्वता इथे पाहायला मिळते. गोलंदाजीचा कोण बदलला परंतु दृष्टिकोन बदललेला नाही. स्वराज देवळेचा त्याने कोण बदलला, अँगल बनवला, बाहेरच्या दिशेने काढला, मुभा दिली नाही फलंदाजाला आणि एक डॉट बॉल इथे येतोय. कमी गतीने हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हुलकावणी जरूर दिली परंतु स्वतःच्या बॉडीचं संतुलन बनवलं आणि इथे धावा रोखल्या. तुषार बाजंत्री त्या ठिकाणी आहेत. रन स्मिती इथून 1. संघाची धावसंख्या 26 धावा.
जास्तीचं स्ट्राईक इनवरती आणण्याचा प्रयत्न इथे करतोय जय पाटणकर संदेश बाईतला, कारण त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. एक चांगला स्ट्रोक या गोलंदाजाच्या अगेन्स्ट त्याच्या बॅटमधून आलाय. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट लेफ्ट हँडर बॅटर किंवा डावखुऱ्या हाताचेच फलंदाज हे घणाघाती राहतात हे जाणलंय जय पाटणकरने आणि त्याला जास्तीची स्ट्राईक दिली आहे. पुढचा बॉल 26-1. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहिला. सरप्राईज पॅकेज होता, संबरिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. एखादी पाणबुडी पाण्याला समांतर जाते ना त्या रीतीचा हा चेंडू आपण पाहिला होता. ऍक्शन रिप्ले खऱ्या अर्थाने या चेंडूचा पाहण्याजोगे राहील. ज्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड केला होता स्वराज देवळेने, पाय ऍक्शन रिप्ले इथे पाहायला मिळतोय. अचूकतेने अगदी गुडघ्याच्या खाली राहिला हा बॉल, म्हणून की काय डॉट बॉल आलाय. कौतुक करेन मी स्वराज या देवळेचं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतो. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जखडून ठेवलाय, पायामध्ये बेड्या टाकल्यात. पाण्याची मागणी होईल. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 26-1 खेळाडू बाद. टॉस हरल्यानंतर वैष्णव 11 कोलाड. सपती ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्यांनी केली स्वराज निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊयात. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहतोय. सागर बोबड यांनाही आपण पाहत आहोत. आज या मैदानावरती स्विच हिटचा षटकार खेचला असेल या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये. तिसऱ्या पर्वाचा अविश्वसनीय स्ट्रोक तो सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. एकंदरीत या स्पर्धेच्या माध्यमातून कामकाज करत असताना आज या संपूर्ण रोहा तालुका क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराचे विशेष आभार आम्ही यासाठी मानतो आहोत की तुम्ही युवा खेळाडूंसाठी एक स्पर्धा घेऊन आलात. परंतु विशेष करून या स्पर्धेला येत असताना, तिसऱ्या पर्वाला येत असताना मैदानाची आखणी पाहता मी कौतुक आयोजकांचं यासाठी करेन ना, विशेष करून ही सीमारेषा मैदान एकत्रितपणे बनवण्यात आलं, परंतु सीमारेषा ही थोडी दूर आहे आणि इथे चॅलेंजेस तुम्हाला स्वीकारावे लागतात. जर इथे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले ना, महाराष्ट्रभर कुठच्याही मैदानावरती तुम्ही लिहिल्या षटकार आणि चौकारांची बरसात करू शकता. जर आपल्याला एखादा चांगला खेळाडू घडवायचा आहे तर त्यासाठी मैदानही तसेच व्हावेत, व्यासपीठ ही तसाच हवा आणि व्यासपीठ मोठा मंच उभा केलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. तुषार यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. या चौथ्या षटकाच्या दरम्यान रन्स हव्यात, धावा यायला हव्यात. जय पाटणकर प्रयत्न निश्चितच करेन, कारण बीता व कलथा जे 3 षटकांमध्ये मागे काय झालं ना हे सारं विसरून आता मात्र शर्थीचे प्रयत्न पाहायला मिळतील. जयच्या बॅटमधून उजव्या सीच्या बाहेर हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून येत असताना मोठे स्ट्रोक पाहायला मिळणार. यातही मात्र शंका नाही, आता गिअर बदलावा लागेल, कारण आयुष्याची रेस असू द्यात किंबहुना असू द्यात गाड्यांची रेस, जो गिअर कधी आणि कुठे बदलायचा हे ज्याला ठाऊक आहे ना तो नेहमी विजेता राहतो. हे 2 कॅमेरा अँगल आपण पाहिले, 2 साइड कॅमेरा अँगल दाखवण्यात येत असताना रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून समालोचकाला समालोचन करत असताना शब्दाचा भंडार मांडणं किंवा समालोचकाला मदत होणं याचा पाठीचा कणा असतो. हे लाईव्ह कव्हरेज करणारी टीम आशिष मोरे जे आज आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज होतं ऑपरेटिंगमध्ये. आकाश कडव ऑपरेटिंगमध्ये कामकाज करतात. परेशला आपण कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहतोय, साहिलला आपण कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. संपूर्ण टीम चांगलं कामकाज करते. धावफलकावरती 27 आहेत. एक खेळाडू बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती तुषार वाजंत्री. हाफ ट्रॅकर ऑन साइडला ज्या वेगाने आला त्या वेगाने फेकून दिला. चेंडू सीमारेषे
या खेळाडूची काय, कारण अनेक वेळा आपण म्हणतो ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. या खेळाडूचे पराक्रम आपण नेहमी कोलाड विभागामध्ये पाहिलेत. हे नाव आता कोलाड विभागापुरतं नाही आहे, तर रोहा तालुका प्रीमियर लीग खेळत आहे आणि गाजवतोय देखील. संदेश बाईच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक मोठा सोकेला, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक मयूर चेंडे चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला झेल. खेळाडू क्रमांक दुसरा मुळगाव शिवाज्ञा संघाचा कर्णधार, आयुषी आरोही संघाचा कर्णधार आपण देखील उपस्थित व्हा. चला, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये काही क्षणामध्ये टॉस करणार आहोत. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञा 11 आणि आयुषी आरोही 11 दोन्ही संघांचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीचं कौतुक केलं, लाईव्ह टीमचं कौतुक केलं, पंचांचं कौतुक करायला हवं. आज शेवटचा दिवस येत असताना एक दुःखद घटना घडली की आज आपण पाहिलं ना तर पंचांच्या भूमिकेमध्ये असणारे रुपेशजी सावंत, परंतु शिवरामजी वैद्य एक लेजेंडरी अंपायर आज आपल्यामध्ये इथे उपस्थित नाही आहेत. याचं कारण आहे त्यांच्या बंधूंचं दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो यासाठी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. ते आज आपल्यामध्ये इथे या स्पर्धेसाठी उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांनी शुभेच्छा देखील चांगल्या दर्जाच्या दिल्यात. कामकाज त्यांचंही चांगलं झालंय. गोलंदाजीमध्ये तुषार वाजंत्री यांना यश मिळाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं, ज्या नावाची चर्चा होते, परंतु काम त्या दर्जाचं करावं लागेल. या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये त्याने मुळात मागील सामन्यांमध्ये चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलंय. यश पारंगे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुषार पहिला बॉल वरती खेळाडू बाद, सरप्राईज पॅकेज. यश पारंगे आला, यश पारंगे गेला देखील. पहिल्याच बॉलवरती खेळाडू क्रमांक 3 बाद. प्रयत्न केला, लढता हारलो जरी तरी मला त्याची खंत नाही, परंतु शांत बसायला काय मी संत नाही. काय गोलंदाजी केली आहे त्याने, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवल्यात. विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तो आहे. या स्पर्धेमध्ये अद्याप आकाजीकडे आपण या स्पर्धेमध्ये अद्याप हॅट्रिक पाहिलेली नाहीये. हे हॅट्रिक इथे होईल का? सुपर 6 मध्ये आपण आलो, हॅट्रिक पाहायला मिळेल का? गोलंदाजी मार्गपती तुषार वाजंत्री. शेवटच्या दिवसाची पहिली मॅच आपण पाहतो, हाय व्होल्टेज ड्रामा आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. वातावरण टाईट झालंय आणि खूप मोठी फाईट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रंगणारा हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आज आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. स्ट्रॉंग बॉयज संघाने इथे एक चांगल्या दर्जाचा कमबॅक केलंय. जणू काय स्ट्रॉम आणलाय, जणू काय वादळ आणलंय मैदानाच्या आतमध्ये तुषार वाजंत्रीने. हॅट्रिकचा बॉल होता, इथे क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले केले. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं. यश त्यांच्या पाठीमागे. शादाबला आपण पाहतोय, कारण स्लिप मध्ये तो उभा होता. हा चेंडू जर निसटला असता तर थेट सीमारेषा ओलांडू शकला असता. लेग बाईच्या स्वरूपामधून एक धाव येते. संघाची धावसंख्या आहे 34ला 3. 2 खेळाडू 2 बॉलवरती बाद केला आणि मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. राजूजी वाघमारे यांना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या चेहऱ्याला पाहिल्यानंतर आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वामी कृपा डेकोरेटर्स एक चांगलं कामकाज. उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रोहा स्पोर्ट्स करावं तितकंसं कौतुक कमी आहे, कारण लाईव्ह कव्हरेज जर का तुम्ही पाहता तर स्क्रीनवरती समालोचन करणाऱ्या समालोचकाचं नाव या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं जात आहे.
कमी गतीने टाकला, चेंडू वळण घेणारा पाहायला मिळाला, अगदी पायामध्ये साखर दंडाच्या बेड्या टाकल्यात आणि मनगटी गोलंदाजी चायनामन चेंडू इथे पाहायला मिळाला. एका रोहेकराच्या माध्यमातून बॉल येतो निर्धाव स्वरूपाचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसरा बॉल षटकार. पुढील 2 बॉलवरती 2 विकेट, तदनंतर कमबॅक करणारे षटक. 35 ला 3, 4 षटकांचा खेळ संपला. या एक डीजे साहिलच्या माध्यमातून मधुर संगीत. झालेला पाहायला मिळतोय. मुजीब रिफाई हा तोच खेळाडू आहे ना की ज्याने पहिल्या बॉल पासून षटकाराने खातं खोललेलं मी पाहिलंय. मला तर खऱ्या अर्थानं महेंद्रसिंग धोनीचा तो डायलॉग आठवतो, महेंद्रसिंग धोनीच्या सिनेमातला तो डायलॉग आठवतो. जर यदा कदाचित या खेळाडूने तो परफॉर्मन्स केला तर मला ते म्हणणं अगदी योग्य ठरेल. 35 ला 3 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होत असताना मयूर हेंडेला आपण पाहतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकलेला हा बॉल पाहायला मिळालाय. वाईड यॉर्करने सुरुवात केली या गोलंदाजाने. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत असताना गोलंदाजी करणं ही बाब ही तितकीशी पथ्यावरती पडते. सकाळचं सत्र आहे, धाबा कमी येतील यात मात्र शंका नाही आहे. हवेमध्ये थोडीशी नमी असते, मौशज असतो, धुक्याचं सावट आहे खेळ मैदानावरती आणि अशा परिस्थितीमध्ये धावा येणं थोडंसं उघड बाब आहे. परंतु ही बाब इथे पथ्यावरती पडते का ही देखील पाहावी लागेल. यावेळेचा स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, वेगाने प्रत्युत्तर वेगाने दिलंय. गोलंदाजी करत असताना आपण मयूर हेंडेला पाहतोय. दुसरा षटक तो हाताळतोय. 11 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. प्रचंड वेग हा त्याचा इथे कामी आलेला पाहायला मिळालाय. 35 ला 3, 35 ऑन दी बोर्ड. रन साब्यात. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. यशस्वी होण्यासाठी यशाचे मार्ग बदलावे लागतात, सिद्धांत नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. एकंदरीत आपण पाहिलं ना तर अचूकतेने गोलंदाजी करत असताना वाईड यॉर्कर ज्या रीतीने हाताळलेत पहा. हा ऍक्शन रिप्ले खोलात टाकला अगदी अचूकतेने. कौतुक करावा लागेल, कौतुक करावा लागेल. गोलंदाजाचं कौतुक त्याहूनही अधिक करावं लागेल रुपेशजी सावंत यांचं. अगदी सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर आहे. डॉट बॉल आलाय धावफलकावरती. 35 ला 3. आणखीन एक चेंडू. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर स्वरूपाचा चेंडू येत असताना इथे वेळ कशी राहील कोणाची, कारण मागील चेंडूंपर्यंत धाबा आलेला नाही आहेत. अद्याप 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे या 5व्या षटकातील आलेले पाहायला मिळालेत. गोलंदाजीतील वरचा दर्जा किंवा गोलंदाजीतील क्लास आपण सध्याच्या घडीला पाहिलाय. परंतु हा क्लास इथे दाखवत असताना मयूर हेंडेची या गोलंदाजीची एक खासियत राहिली आहे. क्रिकेटची आ ई ज्ञ पर्यंत तो जाणतो आणि क्रिकेटची आ ई ज्ञ पर्यंत गिरवण्यासाठी तो कटिबद्ध राहतो. ही बाब त्याच्या पथ्यावरती नेहमीच पडली आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने बॅकअप द लेन टाकलाय. ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल चेंडू झालाय. गुल षटकार.
मिळेल. लोअर फुल टो द ऑन साइडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे. डॉट बॉल येत असताना एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी शेवटच्या दिवसाची करतो आहे. सर्व खेळाडूंचं संघ मालकांचं मी लक्ष वेधेन. सुपर 3 मध्ये ज्या वेळेला तुम्ही क्वालिफाय व्हाल ना, सुपर 3 मध्ये गेल्यानंतर बॉल आउट करण्यात येणार नाहीये, थ्रो आउट करण्यात येणार नाही. तुम्हाला 3 धावा 3 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये जाऊन पळून पूर्ण करायच्या आहेत. सर्वांचं लक्ष वेधेन मी. आजच्या दिवशी सुपर 3 मध्ये बॉल आउट करण्यात येणार नाही. स्कोर कार्ड वरती यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूच्या खाली आलाय. सहज साधा सोपा झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. मयूर हेंडेला यश मिळालं. खेळाडू बाद. पाहतो आहोत 2 साइड अँगल पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला फ्रंट अँगल कॅमेरा वर्क आपण पाहतो आहोत. 5 षटकांचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमधून जय पाटणकर देखील बाद होत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती रन्स आहेत एकंदरीत त्या 43 धावा धावफलकावरती आहेत. 4 खेळाडू बाद. शेवटच्या आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. एक चुकीची दुरुस्ती करेन, रिपीट करेन, पुन्हा एकदा लक्ष वेधतो. 3 संघ ज्या वेळेला फायनल ज्या वेळेला सुपर 3 मध्ये येतील त्यावेळेला 3 धावा पळून पूर्ण नाही करायच्या तर 4 करायच्या आहेत. राजू वाघमारे यांच्या चेहऱ्यावरती चिंतेचा विषय आहे. 4 धावा पळणार कोण? इतका फिटनेसवाला खेळाडू आम्हाला हवा आहे. कारण 4 धावा पळणारा फिटनेसवाला खेळाडू प्रत्येक संघ आता शोधायला लागत असेल. मला आठवतंय ज्या वेळेला प्रथमतः 3 धावा पळून पूर्ण करण्यात आला टेनिस क्रिकेटमध्ये उद्गती झाली त्यावेळेला बंटी पटेलला आम्ही पाहिलं होतं. फरदीन काझीने ती लढत जिंकली होती. इजाज कुरेशी चांगला फिट आहे. प्रत्येक खेळाडू खुल्या गटाच्यांची मला चर्चा करायची नाही आहे, परंतु रोहा तालुक्यामध्ये येत असताना प्रत्येक खेळाडूची फिटनेस ही तितकीशी महत्त्वाची आहे. आज या खेळामध्ये खेळत असताना पाहत असताना मला स्वराची फिटनेस चांगली वाटते. मला ज्याच वेळेला यश पारंगेची फिटनेस चांगली वाटते. प्रत्येक खेळाडूने फिटनेसकडे लक्ष दिले. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवरती मिलिंदने मिळवले विकेट. खेळाडू बाद. पुनश्च हार्दिक असं स्वागत, स्नेह नमस्कार. यावेळेला उजव्या बाहेर वेगाने, प्रचंड वेगाने इथे पाहायला मिळाला. काय क्लुप्त्या केल्यात पहा ना या गोलंदाजाने. किंबहुना त्याहून अधिक बौद्धिक चातुर्य किती चांगलं आहे ना यष्टीरक्षकाचं ही पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येक बॉल डिलिव्हर करत असताना आपण चांगल्या दर्जाचं कामकाज पाहिलंय. ही लाईव्ह स्ट्रीमिंग करणारी संपूर्ण टीम. जर तुम्हाला पुढील स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करायच्या असतील तर रोहा स्पोर्टला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि संपर्क साधा आकाश कडव आणि योगेश जिगंबे यांच्यासोबत. आपण नंबर ही आपण शेअर करतोय दोन्ही या स्पर्धेच्या माध्यमातून.
यावेळेला बाची लिडिंग आहे. शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, त्याने टिपला झेल. खेळाडू क्रमांक 6 होतोय फेल, बाद. फलंदाजावरती प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे मोठा फटका खेळत असताना डिसअपॉइंटमेंट मध्ये ते विकेट आपले गमावतात आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक खेळाडू बाद होत असताना 43-6 आपण पाहत आहोत. मिलिंदने या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 विकेट मिळवल्या 3 बॉलमध्ये. बॅकफुटला आल्या, ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला चेंडूवरती येईल. तदवर मात्र येत असताना धाव प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकत असताना धावून पोहोचते. 44 धावा धाव फलकावरती आहेत. या षटकामध्ये केवळ 1 धाव अद्याप 4 बॉलमध्ये मिलिंदने खर्च केली आहे. काय गोलंदाजी केली आहे. सरळ पात्याचा बांध्याचा हा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी करत असताना प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतो. यावेळेला टप्प्यामध्ये आलाय, डाऊन द ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सहज सावधा सोप्पा फ्री होम डिलिव्हरी, खेळाडू बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 44-7 ही सध्या परिस्थिती पाहायला मिळते. 44 धावा धाव फलकावरती 7 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यशवंत 9व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी ते मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नीरज आणि यशवंतला आपण पाहत आहोत. 5.5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय. सुपर 6 मध्ये आणखीन एक लढत जी मात्र पाहायला मिळणार आहे. एका बाजूला श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ आणि त्याच्या विपक्ष आयुषी आरोही 11 या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, पूर्वार्धाचा खेळ इथे आपण पाहत आहोत. शेवटचा चेंडू शेष राहिला होता, फटका विशेष आलेला नाही आहे. सिंगल इथे प्राप्त होतीये. संघाची धावसंख्या लेग बाईटच्या स्वरूपामधून आली 1. बनल्यात 45-46 धावसंख्येचं लक्ष स्ट्रॉंग बॉईज या टीमच्या अगेन्स्ट इथे ठेवलंय. परंतु मित्रांनो, एक गोष्ट विसरून चालता कामा नये की ज्या ज्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस होतात ना, त्या त्या वेळेला आपण चांगल्या दर्जाचे सामने पाहायला मिळालेत. या आपण बॅटिंग स्कोर कार्ड पाहूया. ज्या रीतीच्या धावा या इनिंग मध्ये येत असताना पाहायला मिळाल्या, गोलंदाजीचा क्लास आपण पाहिला आणि म्हणून की काय या मॅच मध्ये पकड मजबूत केली स्ट्रॉंग बॉयज या टीमने. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळतो आहोत. प्रथमेजी ठाकूर सरांचा आवाज तिथे पाहायला मिळेल. तद्वर दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. चला त्वरित आपण उपस्थित व्हा. दोन्ही संघांचे कर्णधार चला. पूर्वार्धाचा खेळ संपला. 45 बनल्या. 46चं टार्गेट या मॅच मध्ये इथे ठेवण्यात आलं. प्रेझेंटेशन बॉक्स मधून आवाज ऐकायला मिळेल प्रथमेजी ठाकूर सरांचा. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच जयश्री भोसले सर. आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. श्री दत्तकृपा मुळगाव शिवाज्ञ 11चे कर्णधार तिथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन आयुष्य आरोही 11चे कॅप्टन आपण देखील या. टॉस इथे आपण कंप्लीट करणार आहोत. महत्त्वपूर्ण सामना आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आणि टॉस इथे आपण प्रथमतः कंप्लीट करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तेजस नरे, चला या आपण टॉस आपण कंप्लीट करूया.
एका बाजूला हृतिक माई, दुसऱ्या बाजूला सागर बोबट. टॉस कॉइन अपडेट बघा, हा टेल्स असेल आणि हेड्स. कॉल कोण करेल? सर सागर बोबट, श्री दत्तकृपा मुळगाव शिवाद 11 टीमचे कॅप्टन करतात कॉल. हेड्स इज द कॉल अँड टेल्स इट इज. येस, टॉस प्रथमतः ते जिंकलाय ऋतिकनं आणि प्रत्येक वेळेस टॉस जिंकल्यानंतर ऋतिक नक्कीच देवाचा आभार मानतो. पण ऋतिक, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, सुपर 6, सुपर एक्सायटेड होतास का? हो नक्कीच. कॅप्टन्सीमध्ये पहिल्यांदा सुपर 6मध्ये आलो आहे, तर मला बरं वाटतं, चांगलं वाटतं. ओव्हरऑल काय सांगशील, संघाचा परफॉर्मन्स कसा सुरू आहे आज या स्पर्धेमध्ये? सुपर पण आता नेहमीसारखा प्लॅन बी तुमचा तयार असेल, पण इम्पॉर्टंट फॅक्टर पुन्हा तुम्हाला बॅटिंग करायची आणि सातत्याने मला वाटतं तिसरी लढत आहे जिथे तुम्ही आता बॅटिंग करतात. सो काय स्ट्रॅटेजी, 6 षटकांचा सामना, किती स्कोर बनवाल? 65+ या 70पर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. खूप संघर्ष करून तुम्ही देखील इथे सुपर 6मध्ये दाखल झालात. काय सांगाल संघाच्या माहोलबाबत? कसे संघ मालक असेल किंवा तुम्ही कॅप्टन असाल आणि इतर खेळाडू कसे एन्जॉय करतात ही स्पर्धा? टीममध्ये कॉम्पिटिशन व्यवस्थित जमलेलं आहे, खेळण्याचं वातावरण आहे. आणि स्पॉन्सरबद्दल बोलायचं झालं तर स्पॉन्सर आमचा एक राजा माणूस आहे. तो बोलतो तुम्हाला जे वाटेल ते योग्य ते करा, तुमच्या लेवलला तुम्ही निर्णय घ्या, माझा काही आक्षेप नाही आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. आणि टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस इथे जिंकलेला आहे तो अर्थातच आयुषी आरो 11 कॅप्टनने, आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॉल चॉईस करायचा आहे दोघांनी. चला बॉल चॉईस आपण करून घेऊयात. तर येस, मॅचला सुरुवात होणार आहे आणि पुन्हा एकदा आपण इथून थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. वेलकम पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अंतिम दिवसामध्ये आमच्या समावेत कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ किल्ला रोहा आमचे बंधुतुल्य मित्र, ज्यांनी सलग 6 दिवस अप्रतिम साथ आम्हाला दिली आणि आजच्या 7व्या दिवसामध्ये देखील त्यांची महत्त्वपूर्ण साथ आम्हाला नक्कीच मिळत आहे. हर्षलजी मुंडे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा मी प्रथमेश ठाकूर पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी ही स्पर्धा, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचं हे कुरुक्षेत्र, आणि कुरुक्षेत्रावर हर्षल सर आज बरेचसे मोठे युद्ध तुम्हाला पाहायला मिळतील. रंगणार क्रिकेटचा महासोहळा, रोहाकरांचा आनंदाचा हा सोहळा असेल. याची देही याचा डोळा, क्रिकेटचा हा महाअंतिम सोहळा मैदानामध्ये रंगेल. गणपती बाप्पाला वंदन करतोय. 14 विद्या 64 कलांचा अधिपती, विघ्नहर्ता तू बाप्पा गणपती, त्या गणरायाचरणी वंदन. श्री धाबीर महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि त्यात समावेत हिंदुस्थानाचं राध दैवत राजे शिवछत्रपतींना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर, कल्याण डोंबिवली, माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. आज खरं तर आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 23 डिसेंबर 2024 रोजी या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि आज या स्पर्धेचा सांगता सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. यस, निश्चितपणे आपण पाहतो एक भव्य दिव्य सोहळा अगदी यशस्वीरित्या 7 दिवस या रोहेकरांच्या भेटीला आला आणि 7 दिवसामध्ये अगदी यशस्वीरित्या स्पर्धा यशाकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. एक दमदार सोहळा, क्रिकेटचा सोहळा आपण पाहतो रोहा तालुका प्रीमियर लीग, आणि आजचा 7वा आणि अंतिम दिवस, 7व्या दिवसाची पहिली मॅच
वैष्णवी 11 कोलाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्ट्रॉंग बॉईज. धावा खूप सारा कमी बनलात, 45 बनला, 46ची टोटल आहे. इस लो स्कोरिंग मॅचच्या शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल या दृष्टिकोनातून या मॅचकडे आपण पाहतोय. यश पारंगे गोलंदाजीसाठी आलेत आणि त्याच वेळेला त्यांनी 5 धावा आतापर्यंत खर्च केला, चेंडू टाकले 4. 32 चेंडू आणि 41ची गरज आहे. इनफिल्ड वरून खेळलाय फटका, अतिशय दर्जेदार आउटफील्ड, प्रचंड फास्ट आहे, थांबणार नाहीये, चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड ऑफ पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन 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 करत सीमा पार. 4. एकविरेचं गुणगान गाणार आहे संगीत. 9 झालं जय. 1 डबल आहे, 3 सिंगल आहेत आणि 1 बाउंड्री आहे. येस ओके, 8 धावा असतील बरोबर. चला हरकत नाही. 60 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती आहेत. अद्यापैकी बॅटर आउट झाला नाहीये. जबाच्या बाबरेल स्ट्रॉंग बॉईज टीमसाठी पाठलाग करायचा. 46चा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. शॉर्ट डीप पॉइंट मध्ये बॉल जाईल. याही वेळेला देखना दर्जेदार आणि दिमागदार दुसरा चौकार. वन ओके साहिल. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि याचे इकडे मात्र आपण जर पाहिलं तर या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाची सांगता झाली 2 चौकार आणि धावा आधीच खूप सारा कमी आहेत आणि कमी धावा असताना सुद्धा पहिल्या षटकामध्ये 12 धावा यश पारंगे खर्च करताना बघायला मिळाले. धावा खर्च खूप झालात. इथून कमबॅक करावा लागेल. सौरभ विचारे यांचं कौतुक करावं तेवढं कमी राहिलं. या खेळाडूनं प्रभावित केलं, या खेळाडूनं आपल्या नावाचा बोलबाला केला आणि त्याच वेळेला स्ट्रॉंग बॉईज जी टीम आहे ना त्या टीमला स्ट्रॉंग करण्याचं काम या खेळाडूनं बरंचसं केलंय. येस डेफिनेटली. आणि मुजीबला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. यावेळेस यशला आपण पाहिलं, थोडा महागडा ठरला होता आणि आता मात्र दुसरं षटक. P2चं हे षटक आहे. ऑन साइडला फटका खेळला, फिल्डर तिथे आहेत. क्या बात है, काय एफर्ट्स तुम्हाला पाहायला मिळाले. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं, प्रयत्नांना मार्क 100 आहेत पण चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावत संख्या आता 16 रिव्ह्यूची मागणी केली आहे. ओके चला चेक करूया आपण. डिसिजन पेंडिंग आहे. शेवटच्या क्षणी ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अति वेगानं एक मोठी उडी घेतली आहे खऱ्या अर्थानं. त्याच वेळेला बॉल कसा आतमध्ये ढकलला गेला, ते कितपत हवेतात आणि यस 4 धावा आहेत सर. शेवटच्या क्षणी एक मोठी उंच उडी घेतली, बॉल आत फेकलं आणि त्याच वेळेला तिकडे मात्र 4 धावा इकडे येताना पाहायला मिळाला. मुजीबचं स्वागत केलं चौकारानं. 46चा पाठलाग करत असताना 16 वरती आपण पाहतोय की विकेट नाहीये, ही जमाची बाबा आणि धावा येतात हे महत्त्वपूर्ण. 46 धावांचा पाठलाग आम्ही आरामात या मॅचमध्ये करू, याच दृष्टिकोनातून बॅटिंग करताना टीम स्ट्रॉंग बॉईज. पुढचा बॉल हा ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पंच केला. शॉर्ट डीप पॉइंट मधून अगदी बॉल जाईल. थर्ड मॅनला टर्न होत असताना सीमारेखेच्या पलीकडे लगातारचा या मॅच मध्ये 4था चौकार आला.
कोण डीजे कांते सर? येस. ओलो ऑफ केलाय समोर सरळ बॅटनं फिल्डर ऑर्थोडॉक्स लॉंगॉन मधून आल्यात आणि कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीयेत. ज्या प्रकारे हर्षल अगदी उल्लेख केला 4 चौकार तर आले पण त्यांचं प्रत्युत्तर देत असताना हे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर पहिल्या ओव्हरचा लास्ट 2 बॉलवरती 2 चौकार कन्वर्ट केले, त्यानंतर या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले आणि राहुल मात्रे मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या बाजूला श्री दत्त कृपा शिवगाव शिवाबदा 11 मुळगाव संघाला आपण पाहणार आहोत. खरं तर टॉस झालाय बॉम्ब आणि टॉस इथे जिंकला गेलाय. अर्थातच आयुषी आरोही 11 संघाच्या माध्यमातून आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी सागर बोबर्डांना कंपनीला त्यांनी आमंत्रित केलंय. खरं तर सागर बोबर्ड टॉस जिंकत नाही आहेत आय थिंक लास्ट 3 मॅचेस पासून, तरी देखील आपण पाहतो एक चांगला लढा त्यांनी दिलाय. गोलंदाज तयार मुजीबला नुकतीच विकेट मिळाली होती. यावेळेस काय घडलंय? आणखीन एक फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय. 1 brings 2 2 चौकार आले तर 2 विकेट देखील घेण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये दाखवत असताना शक्ती प्रदर्शन केलंय मुजीबनं देखील. येस इज गॉन बॅक टू बॅक. दुसरा धक्का. तो पूर्ण फलंदाज ज्यावेळेला सलामीला आले होते राहुल यांच्या माध्यमातून सुद्धा 2 चौकार खेळले गेले, पण त्याच वेळेला कमबॅक कसं करावं त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. मुजीब अप्रतिम गोलंदाजी कमबॅक मिळवला या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण बघा पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट. आता या पुढच्या 2 चेंडूवरती नक्की काय आहे या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यामध्ये आहेत. पुढचा बॉल आडवा बॅटने फटका इकडे चांगला खेळला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आले तिकडे. वाईडिश मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळेल आणि बघता बघता 1 धाव तिकडे मिळाली. एका धावेच्या साह्यानं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. शेवटचा अंतिम चेंडू अद्यापही शिल्लक. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 1.5 षटकांचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 6 आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण सामना रंगेल मैदानामध्ये. कारण एका बाजूला रोहा तालुका खेळताना दिसेल तर दुसऱ्या बाजूला मुरुड तालुका. रोहा विपक्ष मुरुड, बेस्ट ऑफ रोहा वर्सेस बेस्ट ऑफ मुरुड ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि मोठी गर्दी क्रीडांगणावर असणार आहे. यावेळेस काय घडतंय? राऊंड द लेग्स इट्स अ व्हाईट बॉल आणि 1 धाव देखील मिळेल. 1+1 व्हाईट +1. आणि पहिल्याच वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर अव्वल दर्जाचं कामकाज चालू आहे आणि काहीतरी नवीन.
बॅकफुटला जाऊन कट केला, शॉर्ट पॉईंटला बॉलला ढकलण्यात आलं. सनी जाधव गोलंदाजीसाठी आलेत. पिंगळसई गावाला बिलॉंग करतात, यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. मागील हंगामामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रचलित गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली आहे. स्ट्राईकला एक महत्त्वपूर्ण खेळाडू आयुष मोकल. 24 वरती 2 सध्याची स्थिती आहे. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सनी. नेक्स्ट बॉल. खरं तर विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सनी तयार आहे, कारण पॉवर प्लेचं बंधन पूर्णपणे नाहीसं झालंय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जर दक्ष गडव जर तुम्ही पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे, समोर मिड विकेट आहे, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ फ्लॅग फिल्डर तुम्हाला पाहायला म्हणजे स्ट्रेट लॉंग ऑफ आहे आणि लॉंग ऑन थोडा वाईट घेतला गेलाय आणि डीपमध्ये पॉइंट आहे. ऑसाईला पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहील का? फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतंय. लागतोय धक्का तिसरा. 24 या धावा संख्येवर बॅटिंग करताना स्ट्रॉंग बॉयजला. संगीत इथे डिझ ऑपरेटरच्या माध्यमातून 24 धावा झालेल्या आहेत. प्रियेश पवार वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. पवारची पावर काल थोडी कमी पडली खरं तर, त्यामुळे संघ परास्त झाला, पण हरकत नाही. खरं तर म्हटलं जातं प्रियेश दादा, अंत असती प्रारंभ, शेवट हीच खरी नवी सुरुवात असते. त्यामुळे जरी या स्पर्धेमध्ये तुमचा शेवट झाला असला तरी देखील ती नवीन सुरुवात समजून तेजस कसं नव्याने पुन्हा उभं राहायचं आणि नेक्स्ट मोटिव्ह काय त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे नवीन जे ध्येय डोळ्यासमोर आहे त्याला पुढे ठेवून पुन्हा एकदा त्यासाठी प्रयत्न सुरू करा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. 20 चेंडू 22 धावांची करत असताना समोर फटका एक्झिक्यूट केला. 20 शेप मध्ये बॅटिंग करतात हर्षल सर. जर तुम्ही पाहिलं तर समोर अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रेट बॅट फटके एक्झिक्यूट होताना आपण पाहतो, ज्याचं कारण समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ 2 फिल्डर तैनात करण्यात आला आणि क्षेत्ररक्षणाला अनुसरून गोलंदाजी केली जाते, हे महत्वाचं आहे. मी म्हटलं ना, सनी जाधव चर्चेचा विषय राहिलाय, पण बघा 24 बॉल 23 ची गरज होती. माझी स्थिती बदलत चालली आहे. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल. या 2 विकेट खूप इम्पॉर्टंट आहेत जिंकण्यासाठी. आता इकडे वैष्णवी 11 कोलार टीमला 19 बॉल आता 21 धावेची गरज आहे. महत्वपूर्ण बॉल, सेन्सिबल क्रिकेट दाखवले. बघा सौरभ विचारे हा खेळाडू आहे ना, तो मैदानाच्या आतमध्ये विचारपूर्वकच खेळ करतो. ज्या वेळेला जशी टीमची स्थिती आहे, षटकार चौकारांची आतिषबाजी करायची आहे, या मॅचला आपल्या बाजूनं आणायचा, तर तिकडे मोठे फटके खेळले जातात. पण ज्याच वेळेला सिंगल डबल मॅच जवळ येणार आहे तर त्या गोष्टीवरती जास्तीचा भर केला. ते गरजेचं देखील आहे. सेन्सिबल क्रिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मॉडर्न डेज क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रत्येकी फलंदाज फक्त आणि फक्त अटॅकिंग मोडमध्ये घेतो आणि कुठेतरी हे सेन्सिबलनेस येणं गरजेचं आहे. ते टेम्परामेंट बदलणं गरजेचं आहे की फक्त षटकार मारला तरच मी ग्रेट बॅटर आहे असं नसतं. हर्षल सर, जेव्हा तुम्ही परिस्थितीला समजून जेव्हा खेळ करता मैदानामध्ये, तो खरा मोठा खेळाडू म्हणून नावाच येतो. प्रत्येक वेळी षटकार ठोकणं हे मोठ्या खेळाडूची लक्षणं नाही आहेत, पण प्रत्येक वेळी सिच्युएशनला पाहत्या सिच्युएशनला, बदलत्या सिच्युएशनला अनुसरून स्वतःचा गेम बदलणं, खरं तर तो मोठा खेळाडू म्हणून या क्रिकेट जगतामध्ये संबोधला जातो. पहिल्या 18 बॉलमध्ये आपण एकंदरीत पाहिलं तर धावसंख्या 26 बनल्या. 46चा पाठलाग करताना आता पुढच्या 18 मध्ये 20 करायच्या. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. मॅचची स्थिती बदलेल का? या ड्रिंक्स ब्रेकनं पाहूया काय रणनीती असणार आहे. त्या दरम्यान जाऊया डीजे कांतेश यांच्याकडे आणि ऐकूया एक छोटंसं आणि सुमधुर संगीत.
त्यानं या संगीताचा आनंद घेतील असं हे संगीत आहे. माझ्या रायगडाचं गुणगान गाणारं हे संगीत आहे. धन्य ते रायगड. खरं तर आज अभिमान आहे या गोष्टीचा. आणि खरं तर रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पाडला तेव्हा मात्र ठरवण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं तर रायगड आज डामडौलानं तिथे मात्र आमचा अभिमान वाढवतोय. 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड. बॅक टू क्रिकेट. आम्ही निश्चितपणे ज्या वेळेला पुढे आमचा रायगड जिल्हा लावतो ना त्यावेळेला आम्हालाही खूप गर्वाची बाब वाटते. अगदी निधड्या छातीनं आपण जर पाहिलं तर जसा रायगड जिल्हा आणि त्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका आणि रोहा तालुक्याची ही प्रीमियर लीग प्रत्येक खेळाडू निधड्या छातीने लढताना पाहायला मिळाला. शेवटपर्यंत हार मानणारा आमचा तालुका नाहीये. येस, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे म्हणून संघर्ष कधी आम्ही सोडत नाही हे सांगत असताना संघर्षाची भूमी आहे, परिश्रमाची भूमी आहे आणि संघर्षाचा हा चौकार देखील ठोकलाय. 31 धावा. छातीनं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जात आहे. पण साथ गरजेची आहे. मैदानावरती एकट्या दुकट्यावरती सामना जिंकला जात नाही. कारण की एकंदरीत आपण जर पाहिलं ना तर आतापर्यंत गोलंदाजी चांगली होती आहे पण ते गोलंदाज खेळपट्टीच्या जवळ आहेत. मैदानाच्या चौबाजूला सीमारेषेच्या जवळ प्रत्येक खेळाडू आहेत पण तिकडे त्यांनी प्रयत्न चांगले केले पाहिजे. हा बॉल चुकीचा, टायमिंग प्रॉपर, बॉल मिडल ऑफ दी पॅच. तिकडे चौकार आला, कॉन्फिडन्स कमी झाला. इकडे फुल टॉस टाकला, षटकार आला, कॉन्फिडन्स वाढला. स्वराज देवेचा त्यानं दमदार षटकार ठोकला. येस, आज पवार संपूर्ण दिवस ही चर्चा होणार कारण आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. त्यामध्ये ती मात्र शंका नाहीये. 37 धावा देवळीच्या बॅटमधनं धमाकेदार षटकार तुम्ही पाहिला. दमदार षटकार, दमदार देवळे ऑन फायर. स्वराजने आता षटकार ठोकलाय, त्याने हात खुले केले. आता धावफलक भरपूर सोपं झालंय. समीकरण प्रचंड सोपं झालंय. येणारे 15 बॉल आणि आता विजयासाठी अवघ्या 9 धावांची गरज आहे. 15 चेंडू 9 धावा. बघा तिकडे चौकार अडला असता, तिकडे यदा कदाचित 1 धाव आली असती, 2 धावा आला असता, मॅचची सिच्युएशन वेगळी असती, कॉन्फिडन्स वाढला असता, मॅचमध्ये बनून राहण्यासाठीचे प्रयत्न झाले असते. पण त्याच वेळेला मुजीबने नाराजी व्यक्त केली, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आणि फुलटॉस टाकून बसले. पुन्हा एकदा यावेळेस खराब चेंडू. एक्झॅक्टली काय घडलंय? लेग स्टिक फुल टॉस होता, हुक करायचा होता करते स्वराजला. फाईन लेगच्या वरून फटका खेळण्याचा एक प्रयत्न झाला होता. रोहा स्पोर्ट्स सुंदर टेलिकास्ट सुरू आहे सध्या. आणि खरं तर मी या गोष्टीचा पहिल्या दिवसापासून उल्लेख करतोय. भुकेल्याला अन्न द्या किंवा तहानलेल्याला पाणी द्या. आणि जेव्हा कॉमेंट्री बॉक्स स्क्वेअर लेग अँगलवर असेल त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये स्क्रीन उपलब्ध करून द्या. इतकं पुन्हाचं कार्य खरं तर रोहा स्पोर्ट्सने केलेलं आहे. गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, फलंदाज कसा फटका एक्झिक्यूट करतोय, सगळ्या गोष्टी, चेंडू कुठे हरकत करतोय, काय घडतंय खेळपट्टीवर, या सगळ्या गोष्टी आम्हाला टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतात समोर. आणि जे लाईव्ह ॲक्शन सध्या मैदानामध्ये घडते ते लाईव्ह टेलिकास्ट रोहा स्पोर्ट्सवर तुम्हाला पाहायला मिळतं. त्यामुळे आपल्या हक्काच्या वाहिनीला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर नो डाऊट लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण आज 10,000चा जर पल्ला ओलांडला तर नक्कीच आपल्या रोहा स्पोर्ट्सला आपली एक मदत होईल. एक सबस्क्राईब तुमचा भरपूर महत्त्वाचा एक आनंद देतो आमच्या संपूर्ण टीमला. त्यामुळे आपल्या हक्काच्या वाहिनीला, आपल्या भूमिपुत्रांना आपण नाही तर कोण सहकार्य करणार, कोण मदत करणार. त्यामुळे हर्षल, आपल्या वाहिनीला, आपल्या हक्काच्या वाहिनीला, आपल्या भूमिपुत्रांना आपण सबस्क्राईब करायलाच हवं. यस, निश्चित. कारण की बघा बरेच आपण स्पोर्ट्स चॅनल पाहिले ते प्रत्येकाच्या नावाने बनले जातात, काहीतरी वेगळं केलं जातं. पण आपल्या तालुक्याचं नाव आणि तालुक्याच्या नावानं स्पोर्ट्स चॅनल ओपन केलं. योगेश दादा गंबे आणि आपण बोलतात आकाशजी कडव, ही संकल्पना, हे धावा झाल्यात 39 आणि 3 फलंदाज बाद झालेत. रोहा स्पोर्ट्स ही संकल्पना उदयास आणली आणि खऱ्या अर्थानं जेवढे सबस्क्रायबर आपण वाढवणार ते आपल्या रोह्याचे वाढणार आहे. मग एकदा आपल्या हक्काच्या चॅनलला जाऊन एकदा सबस्क्राईब करायला हरकत नाही आहे. कारण की आपली हक्काची माणसं पुढे जातात तर ती स्वतःचं नाव घेऊन पुढे जात नाहीत, आपल्या तालुक्याचं नाव घेऊन पुढे जातात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. येस, डेफिनेटली. आज आपल्या तालुक्याचं क्रिकेट डेव्हलप करण्यामागे त्यांचा देखील मोठा हातभार आहे. मला आजही आठवतं 2014ला संतोष नाणेकर यांनी जेव्हा टेलिकास्ट ही गोष्ट इंट्रोड्यूस केली लोकांना
त्यानंतर जो ग्लॅमर आला टेनिस क्रिकेटला आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या रोहा टेनिस क्रिकेटला देखील ग्लॅमर आलाय. या टेलिकास्टच्या मदतीनं बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल झालाय. अंपायरचा अधिकृत इशारा. पहिला टप्पा घेत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. विजयाचा समीप नेणारा स्ट्रॉंग बॉयज साठी दर्जेदार चौकार. अकरा चेंडू 3 धावांची गरज. थांबून खेळतोय तर बीट केलंय बॅटरला पूर्णपणे. आणि आपण चर्चा करतो की येस टेलिकास्ट जेव्हापासून आलं तेव्हापासून मात्र सोशल मीडिया करता अर्चला आज आपण पाहिलं तर लोकांपर्यंत पोहोचण्याचा सहज आणि सोपा मार्ग आहे. आणि खरंतर जेव्हा आपली स्पर्धा लाईव्ह होते तेव्हा एखादा खेळाडू चांगला खेळतो त्याची क्लिप ती काढली जाते सोशल मीडियावरती अपलोड केली जाते तेव्हा त्या खेळाडूला कुठे ओळख मिळते. कारण क्रीडांगणावर ती मॅच पाहण्यासाठी शक्यता 1000 2000 5000 लोक असतात. पण जेव्हा तीच क्लिप सोशल मीडियावरती जाते 50,000 5 लाख 50 लाख लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे सोशल मीडिया याच्या तारखेला भरपूर स्ट्रॉंग आहे. त्याचा योग्य वापर झाला तर तुम्हाला नक्कीच तिथे ओळख मिळेल, चांगली ओळख मिळेल, लोकांपर्यंत तुम्ही पोहोचाल. त्यामध्ये नक्कीच या वाहिनीचा भरपूर मोठा हात आहे. आपल्या रोहातील खेळाडूंना अगदी महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यापर्यंत यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल बॅक खेळला गेला. फटका मिड ऑफ मधून मागे लॉंग ऑफ वरून फिल्डरला यावं लागतंय. सिंगल मिळते. आता तितकी फारशी काही मजा आणि मनोरंजकता या मॅच मध्ये उरली नाहीये. येस, कारण की आपण पाहतोय मागील ओव्हरमध्ये जे मॅचची स्थिती बदलली. एक षटकार आला, एक चौकार आला. मॅचचा मुवमेंट पूर्ण तुटला गेला. कारण की सिंगल डबलची मॅच चालू होती. तिथे जर 2 चेंडूवरती 10 धावा आला तर पूर्णपणे वर्चस्व आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा आपल्याला होताना पाहायला मिळतं. 8 चेंडूमध्ये मात्र फक्त 2च धावांची आवश्यकता आहे. आणि यस, हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये संदीप जिजके सर आमच्या समवेत जोडले जाणार आहेत. या शेवटच्या दिवसामध्ये निश्चित त्यांचे हार्दिक स्वागत आहे. या स्वागत दरम्यान एक महत्त्वपूर्ण विजयाचा दमदार असरदार हा चौकार आणि टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. टीमचं नाव आहे स्ट्रॉंग बॉयज. अभिनंदन स्ट्रॉंग बॉयज, अभिनंदन स्वराज दवे अँड कंपनी.